Hello, my dear friends. I welcome all the 10th standard students in this online session. My dear friends, today we are going to see one writing skill question, and it is descriptive writing. Description of place or person or situation. Description म्हणजे वर्णन करणे, म्हणजे एखाद्या ठिकाणाचं वर्णन करणे, एखाद्या सिच्युएशनचं वर्णन करणे किंवा एखाद्या व्यक्तीचं वर्णन करणे. तर डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग वर्णन करायचं म्हणजे ते सगळं वर्णन आपण काय करायचं, प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं. सोपा प्रश्न आहे. छोटी छोटी वाक्य बनवा, प्रेझेंट टेन्सचा वापर करा. कधी वाटलं तर एखादा पास्ट टेन्स किंवा भविष्यकाळ सुद्धा तुम्ही तिथं वापरू शकता. पण जनरली 80% रायटिंग मस्ट बी इन द प्रेझेंट टेन्स. परंतु 80% सगळं वाक्य, सगळं उत्तर हे प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, तर कसं लिहायचं ते पाहूया आपण. आज आपण काय पाहणार आहोत, डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग. डिस्क्रिप्शन ऑफ प्लेस, सिच्युएशन ऑर ए पर्सन. ओके, नाव लेट अस सी. वी विल टेक वन क्वेश्चन. एक प्रश्न आपण घेऊया. प्रश्न बघा, राईट द डिस्क्रिप्शन ऑफ युअर विलेज, द प्लेस ऑफ ब्युटी इन अबाउट 90 to 100 वर्ड्स. डिस्क्रिप्शन ऑफ विलेज. टायटल काय, माय विलेज. माय विलेज. मुद्दाम माय विलेज हा प्रश्न घेतलेला आहे मी, की जेणेकरून आपल्याला आपल्या गावाबद्दल बरीचशी माहिती असते आणि वाक्य कसं बनवायचं ते आपल्याला या ठिकाणी कळेल. माय विलेज. आता रत्नागिरी जिल्ह्यातलं रायगड जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे, त्याच्याबद्दल माहिती आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. मग तुम्हाला तुमच्या गावाबद्दल माहिती लिहिता येईल. ओके, माय विलेज. द नेम ऑफ माय विलेज इज. सुरुवातीचं वाक्य लिहिलं, द नेम ऑफ माय विलेज. द नेम ऑफ माय विलेज इज व्हिनेरे. VINHERE. गावाचं नाव लिहिलं. द नेम ऑफ माय विलेज इज व्हिनेरे. इट इज ए स्मॉल विलेज. इट इज ए स्मॉल विलेज. ते अगदी छोटं गाव आहे. इट इज ए स्मॉल विलेज. एकदम छोटं गाव आहे आणि आपण असं म्हणू शकतो, इट इज सिच्युएटेड. कुठेही कोणाच्या बाजूला एखादी नदी असेल तर आपण इट इज सिच्युएटेड बिसाइड द रिव्हर. नदीच्या बाजूला ते बसलेलं आहे. इट इज ए स्मॉल विलेज. इट इज 20 किलोमीटर्स अवे फ्रॉम द महाड. असंही म्हणू शकतो आपण, इट इज 20 किलोमीटर अवे फ्रॉम. इट इज 20 किलोमीटर अवे फ्रॉम महाड. महाडपासून 20 किलोमीटर अंतरावरती आहे. 20 किलोमीटर अवे फ्रॉम महाड. आणि अजून वाक्य वाढवायचं म्हटलं तर असंही म्हणू शकतो, इट इज 20 किलोमीटर अवे फ्रॉम महाड इन. कोणता जिल्हा आहे तिथं, रायगड. इन रायगड डिस्ट्रिक्ट. इन रायगड डिस्ट्रिक्ट. इन रायगड डिस्ट्रिक्ट. रायगड जिल्ह्यातील महाड मधील हे गाव महाडपासून 20 किलोमीटर अंतरावरती आहे. आता तिथे कोकण रेल्वे पण आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावरती आहे ते गाव. इट इज ऑन द रूट ऑफ. इट इज ऑन द रूट ऑफ कोंकण रेल्वे. इट इज ऑन द रूट ऑफ कोंकण रेल्वे. कोंकण रेल्वेच्या रूटवरती ते गाव आहे. इट इज ऑन द रूट ऑफ कोंकण रेल्वे. द रेल्वे स्टेशन इज व्हेरी नियर टू अस. द रेल्वे स्टेशन इज व्हेरी नियर टू अस. या पद्धतीने आपण आपल्या गावाबद्दल माहिती लिहू शकतो. बस स्टेशन इज ऑल्सो देअर. बस स्टेशन पण तिथं आहे असं वाक्य लिहू शकतो आपण. द बस स्टेशन इज ऑल्सो देअर. बस स्टेशन पण तिथं आहे, त्या गावामध्ये बस स्टेशन पण आहे. ठीक आहे, आता पॅरेग्राफ बदला. आता गावची लोकसंख्या लिहा. द पॉप्युलेशन ऑफ माय विलेज. द पॉप्युलेशन
ऑफ माय विलेज, माझ्या गावची लोकसंख्या किती आहे? द पॉप्युलेशन ऑफ माय विलेज इज 400, 4000. द पॉप्युलेशन ऑफ माय विलेज इज 400. अंदाजे सांगायचं असेल तर आपण म्हणतो अप्रॉक्सिमेटली, किंवा पॉप्युलेशन ऑफ माय विलेज इज अबाउट 400. एक 4000 लोकसंख्या आहे. आता गावातली सगळी माणसं शेतकरी आहेत, बरीचशी माणसं शेतकरी आहेत. मोस्ट ऑफ द पीपल आर फार्मर. मोस्ट ऑफ द पीपल, अनेक लोक, मोस्ट ऑफ द पीपल आर फार्मर. अनेक लोक शेतकरी आहेत. मोस्ट ऑफ द पीपल आर फार्मर्स. सगळी बरीचशी माणसं शेतकरी आहेत. दे वर्क इन देअर फील्ड्स. ते कुठं काम करतात? त्यांच्या शेतामध्ये काम करतात. दे वर्क इन देअर फील्ड्स. शेतामध्ये काम करतात. आता वाक्य वाढवायचं म्हटलं तर आपण असं वाढवू शकतो, दे वर्क इन देअर फील्ड्स फ्रॉम मॉर्निंग टिल इव्हनिंग. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ही सगळी माणसं तिथं काम करत असतात. दे टेक द प्रोडक्शन ऑफ राईस. दे टेक, कशाचं पीक घेतात ते? दे टेक द प्रोडक्शन, दे टेक द प्रोडक्शन ऑफ राईस. भाताचं पीक घेतात. दे टेक द प्रोडक्शन ऑफ राईस. राईसच्या, भाताच्या वेगवेगळ्या व्हरायटी पण तिथं आहेत. दे ईट राईस. ते काय खातात? दे ईट राईस, भाकरी. दे ईट राईस, भाकरी अँड करी. दे ईट राईस, भाकरी अँड करी. ते राईस, भाकरी आणि करी खातात. द विलेज इज सो ब्युटिफुल इन द मान्सून. पावसामध्ये ते गाव अतिशय सुंदर दिसत असतं. द विलेज लुक्स व्हेरी ब्युटिफुल. द विलेज लुक्स व्हेरी ब्युटिफुल इन द मान्सून. मान्सूनमध्ये हे गाव अतिशय सुंदर दिसत असतं. ठीक आहे, कळलं का तुम्हाला? सुरुवात कशी केली? गावाचं नाव सांगितलं, कुठं बसले ते सांगितलं, 20 किलोमीटर अंतरावरती आहे, रूट कसा आहे, बस स्टेशन आहे, पॉप्युलेशन आहे, माणसं काय काम करतात, वेगवेगळी माहिती आपण या ठिकाणी प्रेझेंट टेन्समध्ये लिहिलेली आहे. ठीक आहे, आता पुढचा पॅरेग्राफ पढूया आपण. आता छोटी छोटी गावामध्ये घरं आहेत. देर आर स्मॉल houses in the villages. Most of the houses are very small. छोटी छोटी घेऊया. Most of the houses are very small. Most of the houses are very small. गावामध्ये अतिशय छोटी छोटी घरं आहेत. आता RCC ची पण काही घरं आहेत. There are some RCC buildings also. There are some RCC buildings also. There are some RCC buildings also. RCC ची पण काही घरं गावामध्ये आहेत. गावामध्ये शाळा आहे. We have a primary school. We have a primary school. We have a primary and secondary पण म्हणू शकतो आपण. We have a primary and secondary school. गावामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी स्कूल सुद्धा आहे. आता प्रायमरी सेकंडरी स्कूल आहे, पण हायर एज्युकेशनला मुलं कुठे जातात? माडला जातात. But many students went to Mahad for higher education. But the students went to Mahad for higher education. हायर एज्युकेशनसाठी सगळी मुलं महाडला जातात.
हायर एज्युकेशनला मुलं मांडला जातात. अजून सांगू शकतो गावामध्ये मंदिर आहे. देर इज अ टेम्पल इन अवर विलेज. देर इज अ टेम्पल. देर इज ए टेम्पल इन अवर विलेज. गावामध्ये एक मंदिर सुद्धा आहे. इट इज सो ब्युटिफुल. त्याच्याबद्दल माहिती द्या. इट इज सो ब्युटिफुल. ते अतिशय सुंदर आहे. मेनी पीपल स्पेंड लॉट ऑफ टाइम देअर. अनेक लोक तिथं काय करतात, वेळ व्यतीत करतात. मेनी पीपल स्पेंड लॉट ऑफ टाइम देअर. अनेक माणसं तिथं वेळ व्यतीत करतात, वेळ घालवतात. ठीक आहे, हे 2-3 पॅरेग्राफ कळाले. ओके, पुढचा पॅरेग्राफ बघूया. हे इरेज करतो. नाव पुढे बघूया आता की गावामध्ये अजून आपण काय म्हणू शकतो की हॉस्पिटल आहे, ग्रामपंचायत आहे, रस्ते आहेत चांगल्या पद्धतीचे, बरोबर. वेगवेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी माहिती लिहू शकतो. देर इज अ हॉस्पिटल. देर इज अ हॉस्पिटल इन अवर विलेज. देर इज अ हॉस्पिटल इन अवर विलेज. गावामध्ये एक हॉस्पिटल आहे. वन ग्रामपंचायत. देर इज अ हॉस्पिटल इन अवर विलेज. The staff, the hospital staffs are very good, cooperative. The staff is very cooperative. तो स्टाफ एकदम कोऑपरेटिव्ह आहे. हॉस्पिटलमध्ये असणारा स्टाफ कोऑपरेटिव्ह आहे. त्याचबरोबर सम प्रायव्हेट डॉक्टर्स आर देअर. सम private hospitals are also there. Some private hospitals are also there. प्रायव्हेट हॉस्पिटल पण आहे. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण वाक्य लिहू शकतो. गावामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथं लिहिता येते. ग्रामपंचायतचं ऑफिस आहे. देर इज ए ग्रामपंचायत ऑफिस. देर इज ए ग्रामपंचायत ऑफिस. इट इज सो नाइस. The officers are cooperative. The officers are also cooperative. ऑफिसर्स पण कोऑपरेटिव्ह आहेत. या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण गावाबद्दलची काय करू शकतो, माहिती लिहू शकतो. आता गावामध्ये स्ट्रीट लाईट आहेत, रस्ते चांगले आहेत. द रोड्स आर व्हेरी गुड. गावामध्ये असणारे रस्ते. द रोड्स आर व्हेरी गुड अँड क्लीन. रस्ते स्वच्छ आहेत, चांगले आहेत. स्ट्रीट लॅम्प्स आर देअर. स्ट्रीट लॅम्प्स आर देअर. Some solar panels are also there. Some solar panels are also there. सोलर पॅनल सुद्धा गावामध्ये आहे. स्मॉल डॅम्स आर ऑल्सो देअर इन अवर विलेज. स्मॉल डॅम्स आर ऑल्सो देअर इन अवर विलेज. गावामध्ये छोटे डॅम सुद्धा आहेत.
व्हिनेरे विलेज इज, अशा पद्धतीने आता आपण शेवट करतोय. सो माय विलेज इज व्हेरी ब्युटिफुल अँड सराउंडेड बाय हिल्स. माय विलेज इज व्हेरी ब्युटिफुल. माय विलेज इज व्हेरी ब्युटिफुल. The people are very happy. The people are very happy. They celebrate all the festivals. They celebrate all the festivals togetherly. सगळे फेस्टिवल्स ते एकत्रितरित्या साजरे करतात. ऑल द विलेजर्स आर व्हेरी कोऑपरेटिव्ह. असं घ्या, ऑल द विलेजर्स आर व्हेरी कोऑपरेटिव्ह. माणसं सगळी कोऑपरेटिव्ह आहे. अँड देअरफॉर आय लव्ह माय विलेज. देअरफॉर, आणि म्हणून मला माझं गाव खूप आवडतं. देअरफॉर आय लव्ह माय विलेज, आणि म्हणून मला माझं गाव आवडतं. ओके, ठीक आहे. या पद्धतीने आपण आपल्या विलेजबद्दल, माय विलेजबद्दल माहिती लिहू शकतो. हा प्रश्न कसला आहे? डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगचा आहे. डिस्क्रिप्शन केलं म्हणजे वर्णन केले, गावामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, हा प्रश्न कळाला का तुम्हाला? या पद्धतीने आपण आपल्या गावाबद्दल माहिती लिहू शकतो. असाच प्रश्न समजा हा डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगचा माय विलेजबद्दल आला, बरोबर, माय स्कूलबद्दल आला, तरी माय स्कूलबद्दल माहिती लिहायची आपल्याला. माय स्टेट महाराष्ट्राबद्दल माहिती आली, महाराष्ट्राबद्दल लिहू शकतो. एखाद्या ठिकाणाबद्दल माहिती आली, महाबळेश्वरबद्दल माहिती लिहायला सांगितली तर महाबळेश्वरबद्दल माहिती लिहू शकता. प्रेझेंट टेन्समध्येच लिहायचं. ठीक आहे, हा प्रश्न कळाला आहे का सर्वांना? ओके, थँक्यू व्हेरी मच.